माझ्या महिला भगिनी आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला, युवती आणि पुरुष मंडळी, पडायची बंदी होती अशा काळामध्ये तिने महिलांसाठी शाळा सुरू केली, मुलींसाठी शाळा सुरू केली. म्हणजे किती मोठं हे धैर्य. आणि ती ही शाळा सुरू केली, या महिलांचं शिक्षण सुरू झालं आणि त्याच्यामुळे मला नशीबवान समजते की आपण सर्व महिला शिकू शकलो आणि आज या स्टेजवर इथे येऊ शकलो, तुमच्याशी बोलू शकलो. म्हणून त्या मातेला परत एकदा मी नमन करते. खरोखर अतिशय कठीण तो काळ होता आणि त्यामध्ये लोकांच्या शिवाय शाळेत जेव्हा शिकवायला जायचे तेव्हा लोक त्यांच्या अंगावर चिखल फेकायचे, शेण फेकायचे, त्यांचं पातळ लुगडं जे होतं ते भरायचं. ते शाळेत जाताना 2 लुगडी सोबत घेऊन जायची आणि ती खराब शाळेत जाता जाता पूर्ण खराब व्हायचं, तिथे त्या बदलायच्या. परत वापस येताना तीच परिस्थिती. तर अशा एका कठीण प्रसंग म्हणजे कठीण परिस्थितीमधून सुद्धा त्यांनी हे मुलींसाठी शिक्षण सुरू केलं आणि आपण मुली महिला खरोखर अतिशय भाग्यवान, कारण त्याच्यातून आपण ते घेतलं आणि ती चिकाटी आपण आतापर्यंत ठेवली. कारण महिला ही जी महिला आहे ती पहिलेपासूनच म्हणजे तिच्यामध्ये चिकाटी असते. जेव्हा ती मुलगी असते तेव्हा सुद्धा घरात आईला मदत कर, शाळा शिक, सगळे कामं करून सुद्धा शिक्षण घेत असते. लग्न होतं तेव्हा पूर्ण घराची जबाबदारी सांभाळते, मुलाबाळांची जबाबदारी सांभाळते, नवऱ्याची सांभाळते आणि नोकरी सुद्धा करते. म्हणजे किती कामं ती करते, म्हणजे किती मोठी शक्ती तिच्यामध्ये आहे. आणि तिला ही शिक्षणाची शक्ती मिळाली म्हणजे तिचं खरोखर एक उद्धार झाला तिचा आणि तिचा त्या शिक्षणाचा तिने फायदा घेतला. आणि म्हणून आता आपण बघतो की महिला मोठ्या मोठ्या पदावर पोहोचलेल्या आहेत. चांगले गुण आहे. मी आता 3 दिवसापासून पाहते आहे की इथे युवतींची संख्याच सगळ्यात जास्त होती, महिलाच जास्त संख्येमध्ये होत्या 3 दिवसापासून. आणि त्यांची चिकाटी सुद्धा म्हणजे मुलं तरी उठून जात होते, पण 4-4, 5-5 तास कंटिन्युअस त्या मुली बसल्या होत्या आणि ऐकत होत्या मी IAS होणार. त्याचा हा जो निर्धार त्यांनी केला ना, तर मला नक्की माहिती आहे की याच्यातल्या पुष्कळशा मुली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पास होतील, स्पर्धा परीक्षा पास होतील आणि नक्कीच कमिशनर, IAS, सगळ्या कलेक्टर या पोस्टवर त्या पोहोचतील अशी मला आशा आहे. तर म्हणून ही उखाणे स्पर्धा सुद्धा त्यांच्यामधले जे गुण आहे ते इथे दिसले पाहिजे, ते आपले गुण इथे प्रदर्शित करू शकले पाहिजे. स्टेजवर जर त्या आल्या तर त्यांच्यामध्ये एक डेअरिंग वाढलं पाहिजे. म्हणून इथे स्टेजवर येऊन त्यांना बोलता आलं पाहिजे, हा सुद्धा एक चान्स त्यांना मिळाला पाहिजे. या दृष्टीने सुद्धा आम्ही इथे उखाणे स्पर्धा ठेवलेली आहे, त्याला आम्ही बक्षिसं सुद्धा दिलेली आहे. तर म्हणून जरूर तुम्ही सर्व ज्या मुली आहे, महिला आहे, या सर्वांनी ही जी स्पर्धा आहे याच्यामध्ये भाग घ्यावा. हे जे आहे याच्यातून मोठं दुखणं निर्माण नाही झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण बरेच ठिकाणी शिबिरं घेतलेले आहे. कॅन्सर तपासणी शिबिरं घेतलेले आहे, गर्भाशयाचा, स्तनाचा कॅन्सर, अशा या कॅन्सरची तपासणी शिबिरं आपण घेत राहिलेलो आहे आणि अजूनही घेत आहोत. आणि त्याच्यातून सुद्धा ज्या महिला गरीब आहे, ज्यांची ऑपरेशनची अडचण आहे, ऑपरेशन ते मोठ्या ठिकाणी जाऊन करू शकत नाही, अशांचे सुद्धा ऑपरेशन आपण करून देतो आहे. एकदा शुभेच्छा देते. जय हिंद, जय विदर्भ. धन्यवाद मॅडम. मातृभूमी अवघ्या विश्वाचे निर्माण करणारी मातृशक्ती, स्वराज्याकडून सुराज्याकडे नेणारी राष्ट्रभक्ती आणि आपल्या भारत भूमीला पारतंत्र्याच्या दास्यातून मुक्त करणाऱ्या समस्त वीरांना, समाज सुधारकांना स्मिता देशमुखचा मानाचा मुजरा. मातृत्वाच्या गौरवाचा मानदंड स्थापन करणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, तुमच्या आमच्या अंधाऱ्या घरामध्ये ज्ञानाचा दीपक लावणारी सावित्रीबाई फुले, पहिली लेखिका ताराबाई शिंदे, पहिली संपादिका तानुबाई बिर्जे, मुक्ता साळवे, फातिमा बी,
ताराराणी, येसूबाई. आणि असाच प्रवास करत करत शेवटचं नाव वसुधाताई. ह्या सर्व स्त्री शक्तींचं मी इथं स्मरण करते. संस्कारिल्या जीवन ज्योती घडविले शिवछत्रपती. अन्यायाच्या जुलमात बुडाले सह्याद्रीचे कडे. धनधान्याची रास तुडवी यवनांचे घोडे. रयतेमध्ये दुही माजली राहिला कुळीन वाली. चला उठा, चला उठा, घ्या स्वातंत्र्याच्या मशाली. स्वाभिमानाची घे तलवार आणि कराल्या संकटांवर वार. बघ तुला होईल यशाचा साक्षात्कार. तुला होईल यशाचा साक्षात्कार. यश, कीर्ती, स्वाभिमान आणि मातृत्वाचं लेणं लाभलेल्या यदुवंशात जिजाऊंचा जन्म झाला. सार्वभौमत्वाचा वारा अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या जाधव घराण्याचं सळसळत रक्त घेऊन जिजाऊंनी ह्या भूमीवर पाऊल ठेवलं. ते स्वराज्य निर्माणासाठीच. लखोजी राजांचं काळोबाड निशाण माहुताने हाती धरलं आणि हत्तीवरून साखर वाटली. घरापुढे रांगोळ्या घातल्या, तोरणं बांधली. आनंदाला उधाण आलं आणि मोठ्या थाटात नाव ठेवलं जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय. 4 भावंडांच्या पाठीवर जन्माला आलेलं कन्यारत्न. आणि आज पहा, आम्हीच आमच्या घरामध्ये, आमच्या पोटातच आमच्या लेकींना आपण मारतोय. जिजाऊनं 16व्या शतकामध्ये जे आपल्याला सांगितलं तेच सांगण्याचा मी आज प्रयत्न करते आहे. आज इथं मुठभर जरी माझ्या महिला भगिनी, माझ्या सख्या, माझ्या मायमाऊल्या इथं बसलेल्या असतील, त्यांना एकच नम्र विनंती, माझ्या आजूबाजूचा अंधार मी साफ करेल, त्या अगोदर माझ्या हातानं माझ्या गर्भामध्ये माझं बाळ कुणीही असो मी मारणार नाही. आज हा निर्धार आपण आज करूया. कारण आज समाजामध्ये जर आपल्याला जिजाऊ जन्माला जर घातली, सावित्री जन्माला घातली, तरच आपल्या पोटी शिवशाहू फुले आंबेडकर हे जन्माला येणार आहेत, विवेकानंद जन्माला येणार आहेत. आणि म्हणूनच आज आपण असा संकल्प निदान ह्या निमित्ताने करूया आणि माझ्या बोलण्याचं सार्थक त्या क्षणी होणार आहे. जिजाऊंच्या मस्तकी त्यांच्या मायबापांनी संस्कारांचा टिळा लावला. हाती स्वाभिमानाची तलवार दिली. वर्तमान बदलण्याचे विचार दिले. इतिहास घडवण्याची नजर दिली. दुर्दम्य इच्छाशक्तीनं त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीज पेरली. आणि म्हणूनच मानव मुक्तीचा महासंग्राम पेटवत कल्याणकारी राज्याच्या आदर्श निर्माण करणाऱ्या जिजाऊ ठरल्या स्वराज्य संकल्पिका. मातृत्वाच्या गौरवाचा मानदंड ज्या शिवबानं प्रस्थापित केला, अशा पुरुषोत्तमाची माता म्हणजे राजमाता जिजाऊ. वेरूळच्या जाधव घराण्याची, सिंदखेडच्या जाधव घराण्याची मुलगी आणि वेरूळच्या भोसले घराण्याची सून. जाधव आणि भोसले दोन्ही सरदार घराणे. विवाहानं दोघांचं ऋणानुबंध जुळलं. जिजाऊंचं लहानपण कसं असेल? आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्लामसलती, रयतेची गाढाडी, न्यायनिवाडे तर नित्याचेच. जिजाऊंनी लहानपणी हे सगळं अनुभवलं, वास्तव जाणलं. शौर्याच्या कथा ऐकतच त्या युद्धकलाही शिकल्या. जगदेवराव काकांसोबत तलवारबाजी करताना त्यांनी त्वेषाने केलेले वार बघून त्यांचे वडील त्यांना म्हणायचे रणचंडिका. तुम्हाला ठाऊक आहे जिजाऊंनी लहानपणी काय केलं? 700च्या वर मुलींची फौज निर्माण केली. पहाटे पहाटे घोड्यावरून त्या रपेट करायच्या. गावकुसातल्या बायका काही कौतुक करायच्या, काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या ह्या पोरींचं कसं होईल. पण मासाहेब म्हणायच्या स्वतः सोबत इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. आणि म्हणून जिजाऊंना स्वतः म्हाळसा राणेंनी युद्धकला शिकवली, भाषा ज्ञान दिलं. राजस्त्रियांना सर्व भाषांचं ज्ञान असावं, माणसं जोडता येतात, चालीरीती समजतात आणि पत्र व्यवहारही करता येतो. जिजाऊ मासाहेबांना 6 भाषा माहिती होत्या: अरबी, फारसी, उर्दू, कन्नड, मराठी, संस्कृत. त्यांनी स्वतः वाचन केलेलं होतं.
रामायण महाभारतासोबतच नामदेवाची गाथा, कबीराचे दोहे, कुराण, बायबल त्याने वाचलं आणि समजून घेतलं. आणि त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? परक्यांची चाकरी आम्ही का करायची? झुंजीत झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपण, आणि मिळून घेतो तो शहापातशहा. आम्ही स्वतःसाठी का झुंजत नाही? आणि कसलं आलं हे पारतंत्र्यातलं मुरदाड जगणं? आईसाहेबांची खंत जिजाऊंच्या मनात वेगळंच वादळ निर्माण करायची. तो यवनांचा काळ होता. यवनी सत्ता काळसर्पासारखी विळखा घालून बसली होती. अवघी रेत अत्याचाराला कंटाळली होती. अबलांच्या आर्त किंकाळाला सह्याद्रीलाही जाग येत नव्हती. जणू प्रतिकार शक्तीच संपली होती. तो अन्याय अत्याचार पाहून तळपायाची आग मस्तकात जायची. जिजाऊंना प्रश्न पडायचे. त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं, हे कुणी का संपवत नाही? आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? लखोजी राजांनी उत्तर दिलं, मराठ्यांनी ह्याच भूमीवर आसमंताकडे बघून तुताऱ्या फुंकल्या, हर हर महादेवाच्या गर्जने ढाल तलवारी लढवल्या. पण हा समाज एकसंध नाही, तो विखुरला गेलाय. जाती धर्माची उतरण पक्की झाली आहे. पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची उर्मी नाही, ओढ नाही. जिजा, समाजाला बांधून ठेवतो तो एकसंध स्वातंत्र्य विचार. जिजाऊंनी पुन्हा विचारलं, आम्ही एक विचारासाठी काय करावं? आम्ही पाहतोय गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडतोय. शब्दांची जुळवणी करत पुन्हा वडिलांनी उत्तर दिलं, बेटा, जिथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात, तिथे गवतालाही भाले फुटतात. मातीतून उमलणाऱ्या सहस्त्र कोमांना जगण्याचं गाण मिळतं ते स्वातंत्र्याच्या सूर्यामुळे. पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात. माणूस जातीला पेटावं लागतं. अहो, मुरदाड मनाला जागं करावं लागतं. त्यांच्या हाती पेटत्या मशाली द्याव्या लागतात. एक एक शब्द जिजाऊ मनात साठवत होत्या. रेतेची वेदना त्यांना असह्य होत होती. जिजाऊंनी पाऊल ठेवलं. त्यांना असं वाटलं, मुठाई, आपण सह्याद्रीचं लेक बाई, किती बघितलंस, किती सोचलंस. यवनांनी कापून फेकून दिलेल्या माझ्या लेकरांची प्रेतही तू वाहून नेलीस. आबरू लुटून दिलेल्या लेकी सुनांना तू काठावर स्थान दिलंस. पेटती गावं विझवत राहिलीस. काठावर स्मशान सजवलीस. पण आता विझवत बसायचं नाही. आता फक्त पेटायचं. आणि कसं पेटायचं हे मी तुला सांगेन. जिजाऊंचा हा विश्वास शहाजी राजांना ठाऊक होता. शहाजी राजांचं लग्न जुळलं. नजरेत तलवारीची धार आणि बळकट बाहूत घोड्याचा लगाम आला की ते वाऱ्यालाही मागे टाकत एका सरदाराचा मुलगा. पण झालं काय? अंगावरची हळद फिटत नाही. तो कानी पडला बांगड्या फुटतानांचा आक्रोश. मायलेकरांचा टाहो. माणसं गुराढ होण्यासारखी हंबरडा पडू लागली. रक्ताचा चिखल पहावेना. सर्वत्र मोगलाई माजली. अब्रूची राखण नाही, जीवाची हमी नाही. त्या भयान दृश्यानं मन हादरलं. पारतंत्र्याची रात्र भयानक झाली. अशा वेळी जिजाऊंच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. ठिणगीचा वणवा पेटला. हा अगदामुळे माळरान पेटवणार. साम्राज्याची पायाभरणी होणार. आता एकच ध्येय, आता एकच ध्येय. स्वराज्याच्या रक्षणासाठी, पायाभरणीसाठी आता स्वराज्याची स्थापना. हर हर महादेव म्हणत जिजाऊंनी संकल्प केला.
पण सोपं नव्हतं. त्यासाठी द्रोह, प्रत्यक्ष जीवनाची द्रोह करायचा. शहाजी राजांचं मन भावुक झालं. शहाजी राजे म्हणाले, जिजाऊ राणी साहेब, स्वराज्याचा अंकुर आपल्याला कोमेजू द्यायचा नाहीये. आता काय करायचं? मासाहेब काय म्हणाला माहितीये? विवाहाचं बंधन अतूट सहवासाचं हे आम्ही जाणतो, पण प्रसंगी जिथं आम्ही जीवाची पर्वा करत नाही तिथं जीवनाची द्रोह कसला? स्वराज्याला सर्वस्व मानले आपण. सामर्थ्याची भाषा सर्वांना समजते, सत्तेची भाषा सर्वांना समजते. सामर्थ्य हेच जीवन, हे समजून घ्या. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. आणि त्यांनी स्वराज्य धर्माला दोघांनी वाहून घेतलं. स्वराज्याचं बाशिंग त्यांनी डोक्याला बांधलं, रयतेचा संसार करायला सुरुवात केली. मोठ्या काळजात शहाजी राजांनी आपलं मन मोकळं केलं. निजामशाहीकडे चाकरी करत असताना त्यांच्या मनात नेहमी खंत असायची. ते म्हणायचे, जिजाराणी, वतन लाचारीने मिळवतात, पण स्वराज्य नाही. स्वराज्य हे मिळवावं लागतं, निर्माण करावं लागतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि आपले विचारही मजबूत असावे लागतात. पारतंत्र्याचं जिजाऊंना अस्वस्थ करायचा. आणि त्याच वेळेस शहाजी राजांना असं वाटलं की मनातली खळबळ आपण कुठे मोकळी करावी. आणि त्यांच्या मनामध्ये एक वेगळाच अंकुर आता वाढत होता. अनेक संकट एकामागून एक कोसळत होती. आणि अशी संकट कोसळत असतानाच जिजाऊ मासाहेबांच्या मनामध्ये एक मोठं असं संकट आलं की त्यांना प्रश्न पडला की मी पती की पिता? एकदा घडलं अघटितच. खंडग्याचा हत्ती बिथरला, माती भडकली. जाधव आणि भोसले एकमेकांवर तुटून पडले. विशुद्ध नाते आणि विशुद्ध मैत्री विसरून जोपासला गेला तो फक्त अहंकार. आणि ह्याच कारणास्तव दोन्ही घराण्यात वैमनस्य आलं. जाधवांची निष्ठा दिल्लीच्या औरंगजेबाला मिळाली आणि शहाजी राजे निजामशाहीशी एकनिष्ठ राहिले. पण जिजाऊ कुणाशी एकनिष्ठ राहणार? पती की पिता? माहेर की सासर? भावना की कर्तव्य? शेवटी कर्तव्य बुद्धीने भावनेवर मात केली आणि त्या स्वराज्य धर्माला जागल्या. त्यांना विश्वास होता प्रत्यक्ष कळीकाळ देखील आपल्याला स्वराज्य विचारांपासून परावृत्त करू शकणार नाही. आणि त्यांच्या मनामध्ये आता स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांच्या पोटामध्ये अंकुर आता वाढू लागला. जिजाऊ राणी साहेबांना 6 अपत्य झाली. पहिला संभाजी, नंतर 4 झाली आणि शेवटचा शिवाजी. संभाजी हा कनकगिरीच्या युद्धामध्ये मरण पावला. कप्तानी त्याला मारण्यात आलं. आणि शेवटचे होते शिवाजीराजे. आपल्याला प्रश्न असा पडणार आहे, 7 महिन्याचं गरोदर असताना शिवनेरीवर अवश्य एकदा जा. घोड्यावर रपेट करून डॉक्टर मॅडम स्वतः त्या घोड्यावर रपेट करायच्या आणि तिथं त्या पोहोचल्यात शिवनेरीवर डिलिव्हरीसाठी. आयर्नच्या काही टॅबलेट्स नव्हत्या, काही टेस्ट नव्हत्या. पण ज्यावेळेस गरोदर त्या होत्या, आजच्या माझ्या माय भगिनींना कसली स्वप्न पडतात, जिजाऊंना काय पडायची, हे मी थोडंसं बोलणं मला गरजेचं वाटतंय. आज इडियट बॉक्स समोर असतो, पोटामध्ये बाळ असतं, मुलगा असो की मुलगी, आणि समोर असं चॅनल बघत असतो की त्याने ते पाहिलं नाही पाहिजे. असं काही सिरियलवर असे काही विचार आपण डोसेस आपण त्याला डायरेक्टली देत असतो. त्या बाळाला संस्कार करत असतो, गर्भसंस्कार. सगळ्यांना माहिती आहे, विज्ञानाने सिद्ध केलंय की त्याला ऐकायला येतं 3-4 महिन्यापासून.
रिस्पॉन्स देतं बाळ पोटामध्ये, त्याला समजतं. अभिमन्यूची गोष्ट नुसतं सांगण्यासाठी नाहीये. जुन्या बायका असं म्हणायच्या की तू बेटा गरोदर आहेस ना, तर तू चांगले पुस्तकं वाच, चांगल्या विचारांचं संगीत ऐक, चांगलं ऐक. आपण काय ऐकतो? मी आता जिजाऊंच्या याच्यामध्ये नाव घेणार नाही, आपण काय काय गाणे ऐकतो. हे असं जर समोर जर त्यांच्या आलं तर आपण मुलांवर काय संस्कार करणार आहे? इच्छा आपण करतो की माझ्या घरामध्ये शोभा जन्माला यावा, पण ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस मात्र आपण संस्कार करत असताना आपण चांगली पुस्तकं जर वाचली, सावित्रीची वाचा, जिजाऊंची वाचा, शिवाजी महाराजांची वाचा, तुम्हाला जे आदर्श वाटतात गाडगेबाबांची वाचा, सुभाषचंद्र बोसांची वाचा. जिजाऊ मासाहेबांना स्वप्न अशी पडायची की मी घोड्यावर स्वार व्हावं, सिंहावर स्वार व्हावं, हातामध्ये शस्त्र घ्यावं, शत्रूंचं निर्दालन करावं, सज्जनांचं रक्षण करावं, माझ्या हाती सत्ता असावी. आज स्त्रियांच्या हाती जर राजसत्ता जर असेल तर कधीच दिल्लीचं गँगरेप सारखी प्रकरण घडणारच नाही. आज आपण एक विषय असं करतो की अत्याचार झाला, अन्याय झाला, जर माझ्या मनगटातली ताकद जेव्हा कमी होते आहे तेव्हा मी इलिजिबल राहत नाहीये. आज आपण स्त्री म्हणून स्वतःकडे जर बघितलं तर तू शक्ती आहेस, तू निर्माण करणारी आहेस, तू निर्माती आहेस. सर्वप्रथम आपल्या डोक्यामध्ये असणारी घाण आपल्याला काढून टाकावी लागेल की तू अबला आहेस. मी सुपिरियर पण नाहीये आणि मी इन्फिरियर पण नाहीये. आम्ही समाजाचा स्त्री पुरुष एक घटक आहोत. संविधानानं आपल्याला स्त्री पुरुष समानता जेव्हा दिलेली आहे, पण ती समानता आपल्या बुद्धीमध्ये किती येते आहे? मी करू का, मी जाऊ का? वसुधाताईंचं मी इथं अभिनंदन याच्यासाठी करते आहे की जे संकल्प आपण करतोय, आपण आज न्यू इयरला आपण काय संकल्प करतोय की 31ला जागरण करायची, पार्टी कुठं करायची, ग्रामीण भागामध्ये बिचाऱ्यांना पोटाची खळगी कशी भरायची आहे. त्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःच्या मुलांना संस्कार करण्यासाठी नेमकं आपण काय करतो हे पॅरामीटर्स आज आपल्याला ठरवावे लागणार आहे. आपण ज्यावेळेस आपल्या मुलाला मुलीला जेव्हा वाढवतो, आता माझ्या समोर ज्या मुली बसलेल्या आहेत ह्या 2 जणी आहेत. लक्ष आहे ना तुझं? हिचं वजन जर आपण बघितलं, अॅनिमिक असणार, वेट कमी आहे, 0 फिगर, डोळे काहीतरी इथं खाली बघायचं, हिमोग्लोबिन कमी जास्त. टीव्हीवर ऍड बघतो आपण, ऍड बघताना आपल्याला दिसतं की 2 मिनिट 2 मिनिट आणि पटकन आपल्याला मॅगी आवडते. आवडते ना? बघा आता खेड्यागावात काही नाही पण मॅगी मात्र आली आहे. फास्ट फूडचा जमाना. हे जुने जेवढे माझे काही रे काका आजोबा मामा इथं जर असतील चुकून, तर त्यांची हाडं बघा आणि आत्ताच्या तरुणांची बघा. ते असं म्हणतात की आम्ही हायब्रिड खाल्लेलं नाही, आम्ही पक्के आहोत. कारण काय, त्यांनी कसलंही फवारणीचं त्यांनी खाल्लेलं नाही, फास्ट फूड नाही. बरोबर, दात अजून त्यांचे पडले नाही, बिना चष्म्याचं ते सुईमध्ये दोरा घालू शकतात. कारण काय, मासाहेब सांगताना आजूबाजूला नेमकं आपण काय सांगतोय की आज सुपर मॉम व्हायचंय म्हणजे नेमकं मला काय व्हायचंय, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची शरीर काठी, शरीर यष्टी तुमची भक्कम असली पाहिजे. कारण सक्षम सुदृढ शरीरामध्ये सगळे काही विचार आपण करू शकतो. पुढचा, तुम्हाला खूप बुद्धी आहे परंतु तुम्ही अॅनिमिक आहात, डायबिटिक आहात, बीबीचे प्रॉब्लेम्स आहेत. आता रस्त्याने येताना विद्याताई म्हणे असे प्रॉब्लेम आहेत, रस्त्यावरचे ऍक्सिडेंट हा एक प्रॉब्लेम आहे, वाईन फ्ल्यू आहे, सगळ्यात डेंजर डॉक्टर साहेब. तो जर घालवला तर आपले किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आपण फक्त स्वाईन फ्ल्यूच्या गप्पा करतो म्हणून मी वाईन फ्ल्यू म्हटलं. एका बाजूला गुटखे आहेत, तंबाखू आहेत, ते जर आपण घरात आई जर चांगले संस्कार करणारी जर असेल तर आपण किती चांगलं. लक्षात घ्या, आपल्याला वाटतं की मी काय करू शकणार आहे, मी काही समाजसेवा करायला काही बाहेर निघालं पाहिजे याच्यातला भाग नाही. आज एक महिला म्हणजे एक कुटुंब, एक कुटुंब पुढे जाणारा एक समाजाचा महत्वाचा घटक आहे. आपले मुलं जरी आपण घडवले तर पुढे हे विकृत मानसिकतेचे जे काही षंड लोक असतात ना, ते निर्माण होणार नाही. षंड हा शब्द मुद्दाम डेलिबरेटली वापरते आहे की जे पीठ पिछेचे वार करतात, अबला समजून त्यांचा गैरफायदा जे घेतात, अशा लोकांना आपण षंड म्हणूया. राग नाही करायचा काजी. आपल्याला कसं वागवायचं हे ठरवायचं, कसं वागायचं हे ठरवायचं.
समाजामध्ये वावरत असताना आत्मविश्वास म्हणजे काय, जिजाऊ महाराणी ज्या वेळेस स्वतः छोट्याशा शिवबाला घेऊन शहाजी शिवाय पुण्यामध्ये येते आहे आणि स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात पाहते आणि ते उतरवते आहे वास्तवामध्ये जिवंतपणे. हे धारिष्ट्य, हे धाडस आज एखाद्या महिलेला कुठं जायचं असलं तर मॅडम आपल्याला सोबत आहे का? आजही सावित्री आईचं आपण नाव घेतो. ज्या सावित्री आईनं एका ब्राह्मण महिलेच्या, विधवा महिलेच्या मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून नाव दिलं, त्याला लहानाचं मोठं केलं, तीच घटना जर आज घडली तर आपल्या किती सुशिक्षित श्रीमंत महिला समोर येणार आहेत की त्याला मी माझं नाव देते म्हणायला. जिजाऊ आणि सावित्रीकडे बघायला देखील एक दृष्टी लागणार आहे. एक पडदा आहे आपल्या समोर, अजूनही सरलेला नाहीये. अविवेकाचा, अंधश्रद्धेचा, अनितीचा हा जो पडदा आहे, ज्या वेळेस आपण ह्या कर्मकांडाचा नको त्या तो जेव्हा बाजूला सरकू तेव्हा हे तेजस्वी व्यक्तिमत्व आपल्याला डोळ्याला प्रखरतेनं दिसणार आहे. आज आपण इथं बघताना कसं म्हणतो की एखाद्या ठिकाणी इथं बाबा भागवत जर असतं तर त्यावेळेस माझ्या महिलांची इथं गर्दी दाटीवाटी सगळ्यात पहिल्यांदा महिला, कारण डोकं टेकलं की मॅडम मुलं होत असतात, पास होत असतो, नोकरी मिळत असते, शांती मिळत असते, आपला चांगलं काही बिझनेस असेल तो चालत असतो. डोकं टेकायला जागा पाहिजे. डोकं टेकलं की सगळं मिळतं, कारण त्यांच्यामध्ये खूप शक्ती असते. माझं बरोबर आहे? बरोबर आहे ना? अगदी बरोबर. कोण म्हणते? हात वर करा बरं. बरोबर कोणी? मुली फक्त फटकन. बरोबर आहे? तू नाही रे बेटा, तुझ्या डोक्यात अजून काहीच नाही घुसलेलं. बघा, आपलं मस्तक असं जबरदस्त करा की कुणाचं हस्तक होणार नाही, नको तिथं नतमस्तक होणार नाही. आणि हे सांगण्याचं काम जिजाऊ माँसाहेब सांगतात. आपलं मन, आपलं मनगट, आपलं मस्तक, मेंदू, मणका हा जर आपण ताठ ठेवला, कडक ठेवला, कुठं डोकं झुकवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. तुझ्या ताकद आहे, क्षमता आहे, जिद्द आहे, लाथ मारेल तिथं पाणी काढेल, ही तुझ्यामध्ये जर धमक आहे आणि ती धमक सर्व महिलांनी इतिहासात नव्हे आजही सिद्ध केली आहे, तर स्वतःला तू अबला का समजतेस? नवसे साळ्याचे कन्यारत्न होती, तो का करणे लागती पती, असं सांगून बिचारे आमचे तुकाराम महाराज त्यांचं सदैव वैकुंठ गमन आपण करून टाकलं, जे झालेलं नाही. गाडगे बाबा देवकीनंदन गोपाला करत सगळ्यांना एक